रेश्माताईंची गुडघेदुखी वाढतच चालली होती. त्यांना उठताना बसताना खूप त्रास व्हायचा. म्हणूनच तर त्यांनी निर्णय घेतला होता की त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करावं. म्हणून त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं. म्हणूनच पायलच्या सासूला हॉस्पिटलमध्ये तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटल पायलच्या माहेरच्या घराजवळ होतं आणि पायलच्या सासरच्या घरापासून लांब होतं. पायल ही सासूची एकुलती एक सून होती. दवाखान्यात आणि घरातील सततच्या फेऱ्यामुळे पायलला खूप त्रास होत होता. ती सकाळचा नाश्ता तयार करून तिच्या नवऱ्याच्या सोबत हॉस्पिटलमध्ये पाठवत होती. त्यानंतर ती घरातील सर्व कामं करत होती. सर्व काम झाल्यानंतर पायल तिच्या सासूसाठी वेगळे जेवण बनवायची आणि तो स्वतः जेवण घेऊन हॉस्पिटलला जात होती. कारण तिचा नवरा नाश्ता देऊन ऑफिसला जात होता आणि हॉस्पिटलमध्ये सासूबाईंना जेवण दिल्यानंतर पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करायला वेळ नव्हता. यावेळी मुलांची शाळा सुटली होती. ती तिच्या नवऱ्याला सुद्धा जेवणाचा डबा देऊ शकत नव्हती. 2 दिवस जेवण बाहेरून ऑर्डर करत होती. दुपारचे जेवण झाल्यावर ती मुलांची गृहपाठ व इतर कामं करायची आणि मग रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागायची. रात्रीच्या वेळी डॉक्टरांनी फक्त चपाती आणि भाजी जेवणासाठी लिहून दिले होते. त्यामुळे तिला 2 प्रकारचं जेवण बनवण्याची गरज नव्हती. त्यामुळे ती रात्रीचे जेवण आरामात बनवत होती. पण नंतर पायलला ते जेवण घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत होतं. तिचा नवरा ऑफिसमधून सुटल्यानंतर सरळ हॉस्पिटलमध्ये जात होता आणि हॉस्पिटलमध्ये पायलची वाट बघत असे. ती जेवण देऊन घरी येत होती. पायलचा नवरा रात्री हॉस्पिटलमध्ये थांबत होता आणि सकाळी उठून तो घरी येत होता. घरी आल्यानंतर पुन्हा तो नाश्ता घेऊन हॉस्पिटलला जात होता आणि तिथूनच तो ऑफिसला जात होता. हॉस्पिटल आणि घरामध्ये खूप अंतर असल्याने पायलला खूप अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यासोबतच पायल, तिचा नवरा आणि तिच्या मुलांना रोज बाहेरून जेवण मागवावे लागत होते. पण बाहेरचं जेवण तरी किती दिवस जेवणार होते? पायलचं माहेरचं घर हॉस्पिटलच्या अगदी जवळ होतं. त्यामुळे पायलची आई म्हणाली की तुला येण्या जाण्यामध्ये खूप त्रास होत आहे आणि तिची किती दिवस बाहेरचं जेवण खाणार? तुला आणि तुझ्या नवऱ्याला बाहेरचं जेवण चालेल, पण रोज बाहेरचं जेवण मुलांसाठी चांगलं नाही. तू एक काम कर, दुपारी जेव्हा तू तुझ्या सासूबाईंसाठी खिचडी बनवून हॉस्पिटलला येतेस, त्यानंतर तू तुझ्या घरी न जाता इथे ये आणि जर तू मुलांच्या शाळेच्या बसला काही दिवस इथे सोडायला सांगितलं तर तू आणि मुलं तुमचं जेवण इथेच होईल आणि तुम्हाला आरामही मिळेल. मी माझ्या सुनेला सांगेन तुला आणि मुलांसाठी जेवण जास्त बनवायला. यावर पायल म्हणाली, नाही आई, बहिणीला का त्रास द्यायचा? मी माझ्या अडचणी तिच्या डोक्यावर का ठेवू? ते जसे आहे तसं चालू दे. काही दिवसांचीच तर गोष्ट आहे, मग सर्व काही ठीक होईल. यावर आई म्हणाली, पण तुझी तब्येतीची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. तुझी तब्येत बरी नसेल तर तू इतरांची काळजी कशी घेणार? आणि तुझ्या बहिणीला कसला त्रास होईल? ती रोज जेवण बनवते आणि त्यात तुझं आणि 2 मुलांसाठी जेवण बनवलं तर तिला वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत आणि भांडी धुण्यासाठी मोलकरीण तर आहेच. थोडं जास्त जेवण तयार करावं लागेल, यामध्ये काही अडचण नाही. तू येत जा आणि इतका विचार करू नकोस. तुलाही विश्रांती मिळेल. एवढ्या लांब ये जा करत आहेस, इथे थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी आरामात घरी जा. आईच्या सांगण्याप्रमाणे पायल दुपारी घरी आली. तिने तिथे पोचून दोन्ही मुलांनाही तिथे बोलवले. ललिता बहिणींनीही सगळ्यांसाठी जेवण बनवले होते. 2 दिवस ललिता बहिणींनी जेवण बनवून त्यांना जेवायला दिले आणि तिसऱ्या दिवशी वहिनी आवाज करू लागली आणि म्हणाली की पायलची सासू आजारी आहे, मग मी काय करू? मी काय पायलचा ठेका घेतला नाही. मी माझं घरचे काम सांभाळते आहे आणि तिच्या सासरची कामेसुद्धा करत आहे. माझाही स्वतःचा काही जीव आहे की नाही? ती तुमची मुलगी आहे. तुम्ही बघा काय करायचं ते. तुम्ही माझ्याकडून अशा अपेक्षा ठेवू नका. मी इतकं काम करणार नाही. वहिनींनी पायलसमोर या सर्व गोष्टी सांगितल्या. पायलला खूप वाईट वाटत होतं. ती आईला म्हणाली, आई, बहिणी बरोबर बोलत आहे गं. मी माझ्या घरूनच येऊन जाऊन काम करेल. 2-4 दिवसांचं तर गोष्ट आहे. मग आई घरी येतील. पायलच्या भावाने हे ऐकल्यावर पायलला वाईट वाटू नये म्हणून त्याने पायलला समजावले. हे बघ पायल, तुला माहीत आहे घरातल्या स्त्रियांना किती कामं करावी लागतात आणि त्यावर इतरांचे कोणाचंही जास्त काम करावं लागलं तर कुठली बाई नाराज होईल, चिडचिड होईल तिची. म्हणून आज तुझी वहिनी तुला काही कठोर शब्दात बोलली तर ते तू मनावर घेऊ नकोस. पण सत्य हे आहे की तुझ्या वहिनीला खूप काम आहेत. कामाचा ताण तिच्यावर येतो. अतिरिक्त कामाचं ओझं ती सहन करू शकत नाही.
तर असं समजू नकोस की तुझ्या येण्याने आम्हाला काही अडचण आहे. पण माझी पत्नी म्हणजे तुझी वहिनी जे काही बोलत आहेत ते देखील चुकीचं नाही. आईने हा निर्णय घेण्यापूर्वी मला किंवा माझ्या पत्नीला एकदाही विचारलं नाही. तुझ्या बहिणीला काम करून थकल्यासारखं होतं आणि तिलाही विश्रांतीची गरज आहे. पायलच्या भावाने त्याच्या गोड गोड शब्दात पायलला समजावण्याचा प्रयत्न केला. पायल म्हणाली, हो दादा, मला समजते, मी आईला नकार देण्याचा प्रयत्न करत होते, पण आईने मला जबरदस्ती केली. मला माहीत आहे की घरातील कामे करून थकवा येतो आणि मी माझा अतिरिक्त भार वहिनीवर आणि तुझ्यावर टाकू. चल मला जाऊ दे, मी घरी जाते. मला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे. आई बोलली होती की दुपारी सासूबाईंना खिचडी द्यायला येशील तेव्हा आपल्या घरी ये, म्हणून मी आली होती. मी उद्यापासून येणार नाही, काळजी करू नका. असो, 2-4 दिवसांचीच गोष्ट आहे. असं बोलता बोलता पायलच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती स्वतःच्या इच्छेने इथे आली नव्हती. ती तिच्या आईच्या विनंतीवरून घरी आली होती आणि तिला अपेक्षित नव्हतं की तिचाच भाऊ आणि बहिणी तिचा अपमान करतील. पायलला गोष्ट वाढवायची नव्हती. पायलने तिचे अश्रू थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होती ती, पण शेवटी पायलच्या डोळ्यात अश्रू आलेच. या सर्व गोष्टी पायलची आई ऐकत होती. आता पायलच्या आईचा राग अनावर झाला. ती जोरात ओरडली, वा, काय म्हणालास? तुला हे तुझ्या बहिणीला सांगायला लाज वाटत नाही? 8 वर्षांपूर्वी जेव्हा तुला जुळी मुले झाली आणि ज्या हॉस्पिटलमध्ये सुनेची प्रसूती झाली, ते हॉस्पिटल तुझ्या घरापासून खूप दूर अंतरावर होतं आणि पायलच्या सासरच्या घरापासून जवळ होतं. तेव्हा पायलने सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या डोक्यावर घेतल्या होत्या. सासूबाईंच्या ऑपरेशननंतर सुनबाई 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. पायलने तुम्हाला कोणतीही अडचण येऊ दिली नाही. पायलने सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. पायलने दिवसातून नाश्ता तसेच 3 वेळेचं जेवण हॉस्पिटलला आणले. तुझ्या मुलांची काळजी घेत होती, तसेच तुझ्या बायकोची पण काळजी घ्यायची. तिने मला हॉस्पिटलमध्ये एक रात्रसुद्धा राहू दिले नाही आणि तुला त्रास होईल म्हणून तिच्या घरी राहण्यासाठी सांगितले. तू पण तिच्या घरी जाऊन नाश्ता आणि 2 वेळेला जेवत होतास की, आणि वरून पायलला सांगत होतास की तुझ्या वहिनींसाठी काहीतरी पौष्टिक आहार बनव. पायलच्या त्याच सासूने तुझ्या बायकोसाठी डिंकाचे लाडू, फळं, पेज वगैरे इतकं प्रेमाने तयार केले होते आणि भरपूर ड्रायफ्रूट्स लाडूही बनवून दिले होते, कारण सुनेला जुळे मुले झाले आहेत. सुनेचे शरीर मजबूत राहणे महत्त्वाचं आहे. घरी जाऊन या सगळ्याची तयारी करायला वेळ मिळणार नाही, कारण 2 मुलांना सांभाळणं सोपं नसतं. मी इतका नकार देऊनही त्यांनी भरपूर लाडू आणि मिठाई तयार करून दिली. तुझ्या पत्नीला त्याची खूप खूप गरज होती. तुझ्या बायकोचं पायलशीच्या सासूशी काय नातं होतं किंवा तुझ्या मुलांशी काय नातं होतं? पायलच्या सासूने नातेवाईक समजून कर्तव्य पार पाडले होते आणि त्यावेळी पायलने सुद्धा विचार केला नव्हता. तुमच्या दोघांमुळे तिच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला होता. पायलने रात्रंदिवस तुम्हा दोघांसाठी समर्पित केले होते आणि आज पायलची गरज असताना तुम्ही लोक स्वार्थी बनत आहात. तुम्ही स्वार्थी तर झाला, वरून पायलचा अपमानसुद्धा करत आहात. ज्या बहिणीने तुम्हाला पावलापावलाला मदत केली आणि तुझ्या बायकोला सुद्धा साथ दिली, तुमची हिंमत कशी झाली तिचा अपमान करण्याची? आणि कान उघडे ठेवून ऐक, हे घर माझं आहे आणि इथे तेच होणार जे मला पाहिजे आहे. पायल इथेच थांबणार. जोपर्यंत तिची सासू हॉस्पिटलमध्ये आहे ती तिच्या घरी जाणार नाही आणि आपल्या सासूसाठी जेवणही इथूनच घेऊन जाईल. आधी तर फक्त दुपारच्या जेवणाची गोष्ट होती, पण आता तिने ही वेळचं जेवण इथेच बनवले जाईल आणि ती इथेच शिफ्ट होणार, तेही आपल्या मुलांसोबत, जोपर्यंत तिची सासू हॉस्पिटलमध्ये असणार. तुम्हा लोकांना जे करायचं आहे ते करा, पण या घरात राहायचं असेल तर मी जसं बोलत आहे तसंच होणार. यावर पायलची वहिनी म्हणाली, तर आई तुम्ही पण नीट ऐका. पायल त्यांनी आमच्यासाठी काय केलं आहे, त्यांनी माझ्या मुलांसाठी जे काही केलं ते त्यांचं कर्तव्य आहे, कारण त्या मुलांच्या एकुलता एक आत्या आहेत आणि प्रत्येकजण आपल्या भाचा आणि भाचीसाठी काही ना काही करतातच. मी सुद्धा माझ्या भाच्यांसाठी केले होते. मी सुद्धा तिथे जाऊन राहत होते, पण कोणतीही नणंद आपल्या सासूसाठी आपल्या वहिनींच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढवत नाही. मी कसलेही काम करणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते करा. माझ्याकडून हे सर्व काही होणार नाही. आणि पायलताईंनी जे काही आमच्यासाठी केलं आहे ते जर आम्हाला माहीत असतं की इतक्या वर्षानंतर त्यांचे उपकार आम्हाला बोलून दाखवत आहेत, तर आम्हाला त्यांची काहीही मदत घ्यायची नाही. याचं एक बरं आहे, आधी मदत करा आणि नंतर अनुकूलता दर्शवत बसा. वा, पण आम्ही हे सर्व पायलताईंना करायला सांगितलं नव्हतं त्यावेळेस.
त्यांनी तर ते सर्व त्यांच्या मनाने केलं होतं. आता तर पायलच्या आईचा राग मग अजूनच वाढला. पायललाही कळाले की गोष्ट बिघडू लागली आहे. तेव्हा तेव्हा ती आईला म्हणाली की आई, तू का काळजी करत आहेस? ज्या प्रकारे इतके वाईट दिवस काढले, अजून 3-4 दिवस निघून जातील. मी जात आहे गं. तुम्ही माझ्यामुळे आपापसात भांडणं करू नका. जर मला माहीत असतं की इथे भांडणं होणार आहेत, तर मी इथं कधीच आली नसती. यावर आई म्हणाली, आता तर तू इथेच राहणार. माझ्या सुनेने स्वतःला या घराची मालकीण समजलं आहे. कारण मी तिला सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून, नेहमी मुलगी म्हणून मांडलं. पण ती विसरत आहे की या घराची मालकीण अजून मीच आहे आणि या घरात तेच होणार. माझी इच्छा असेल तर तिच्या वायफळ गोष्टींचा माझ्यावर काही फरक पडणार नाही. तिच्या माहेरच्या लोकांनी आपलं मूल झाल्यावर सुद्धा निदान बघणं योग्य समजलं नाही आणि सरळ पहिल्या वाढदिवसाला आले. आणि अशा वेळेस सुनेसोबत प्रत्येक वेळी मी एका पायावर उभी राहिली. आणि आज ज्या नंदेने प्रत्येक वाईट वेळी तिची साथ दिली, आता तीच नणंद तिला ओझं वाटत आहे. कारण आज तिच्यावर समस्या उद्भवली आहे. तिची हिंमत कशी झाली स्वतःच्या या घरची मालकीण समजायची? सुनबाई, एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. हे घर पायलच्या वडिलांनी बांधलं आहे आणि या घरावर पायलचाही तितकाच हक्क आहे जितका हक्क तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा आहे. त्यामुळे पायलला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही या घरात राहण्याची. पायलचा अगदी बरोबरीचा हक्क आहे. जर माझी इच्छा असेल तर या घराचा संपूर्ण ताबा देखील मी तिला देऊ शकते. कारण हे घर अजूनही माझ्या नावावर आहे. त्यामुळे माझ्यासोबत उगाचच भांडण करू नकोस. यावर पायलची वहिनी म्हणाली, हो का आई, तुम्ही आत्ता इथपर्यंत विचार केलात तर ठीक आहे. यापुढील सर्व काम आपल्या मुलीकडूनच करून घ्या. आमच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. पायलला समजत होते की गोष्ट खूपच वाढली आहे आणि ती आपल्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण आज तिची आई शांत बसणार नव्हती. त्या पायलला म्हणाल्या, तू गप्प राहा. मध्ये बोलण्याची काहीच गरज नाही. आज मी या लोकांना त्यांची लायकी दाखवूनच राहणार. या लोकांनी स्वतःला काय समजलं आहे? मुलगा आणि सुनला म्हणून काय झालं? ते माझ्या डोक्यावर येऊन नाचतील का? आणि हौसूनबाई काय म्हणालीस की तू पुढची कामं पायलकडून करून घेऊ, तर ती करेल. कारण मला तुझ्याकडून काही अपेक्षा दिसत नाही. पहिली मी तुझी लायकी आणि हो, या घरात राहायचं असेल तर माझ्या हिशोबाने राहावं लागेल. नाहीतर स्वतःचे कपडे गुंडाळून घे आणि या घरातून बाहेर निघ. आम्हाला तुझी काहीच गरज नाही. हे ऐकून पायलचा दादा आणि वहिनी आश्चर्यचकित झाले की तिची सासूबाई अशा कशा बोलू शकतात. पण पायलची वहिनी एकुलती एक सून होती आणि तिलाही अहंकार होता आणि स्वतःला घराची मालकीण समजून बसली होती. तिला वाटत होतं की सासूबाई रागात बोलत आहेत, पण त्या जे काही बोलत आहेत तसं काही होणार नाही. तेव्हा ती परत स्वतःचा राग दाखवत म्हणाली, ठीक आहे आई, मग तुम्ही तुमच्या क्रियाविधी पायलताईंकडूनच करून घ्या. आमच्याकडून म्हणजे माझ्याकडून आणि माझ्या नवऱ्याकडून म्हणजेच तुमच्या मुलाकडून मग काही अपेक्षा ठेवू नका. आता तर सुनेने जरा जास्तच बोलले होते. हे जे ऐकून पायलला सुद्धा राग आला आणि पायल म्हणाली, वहिनी स्वतःची जीभ सांभाळून बोल. यावर तिची बहिणी म्हणाली, तू आम्हा दोघांमध्ये पडू नकोस. आता तर पायलच्या आईलाही कळाले होते की त्यांची सून निडर झाली आहे आणि तिला या गोष्टींचा जास्तच अहंकार आहे की ती एकुलती एक सून आहे. पायलची आई म्हणाली, ठीक आहे, आत्ता स्वतःची बॅग भर आणि माझ्या घरातून बाहेर निघ. आणि हो, माझ्या क्रियाकर्माची चिंता तुला आणि तुझ्या नवऱ्याला करायची काहीच गरज नाही. आणि नाही, ओझ मी पायलवर टाकेल कारण यात पायलची काहीच चूक नाही. आणि नातीने या घरावर कधी स्वतःचा हक्क दाखवला. ती तर माझी जिद्द होती म्हणून. आणि तू हा गैरसमज करून घेऊ नकोस की माझ्या विधी पूर्ण होणार नाहीत. ज्या लोकांचं कुणी नसतं त्यांचे विधी होत नाहीत का? कधी ऐकलं आहे का की या व्यक्तीचा अंतिम संस्कार झाले नाहीत? जर कोणाचं कुणी नसतं तर सरकार त्यांचा अंतिम संस्कार करतो. त्यामुळे मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. आणि हो, आज तू मात्र तुझा खरा चेहरा मला दाखवलास. बरं झालं, वेळेतच मला तुझ्या खऱ्या गोष्टी कळाल्या. आता माझ्या घरात तू कधीच दिसता कामा नाही. त्यामुळे लगेचच या घरातून निघ आणि परत या घराकडे पाहण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. पायलच्या भावाला असे सर्व होईल असं वाटलंच नव्हतं. त्याला तर वाटले होते की आई घाबरून जाईल आणि स्वतःचा निर्णय बदलेल. पण इथे तर पूर्ण फासे उलटे पडले होते. आता त्यांना कळून चुकलं होतं की ते आईसोबत जितके भांडतील तितके त्यांचंच नुकसान होईल. त्यामुळे तो जोरात पायलवर ओरडला की तुला जे काही करायचं आहे ते तू केलं. तुझी हीच इच्छा होती ना की या घरावर ताबा मिळवावा, जो तो आज करून दाखवला.
पायल आणि त्याची आई या गोष्टीवर काही बोलणार होते की तितक्यातच पायलचा नवरा आतमध्ये आला, जो बऱ्याच वेळापासून त्यांच्या गोष्टी ऐकत होता. मग तोही मोठ्या आवाजाने म्हणाला, पायलच्या भावाला म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत असं बोलण्याची? स्वतःच्या लायकीत राहा. माझ्या बायकोसमोर असं मोठ्या आवाजात बोलण्याची हिंमत देखील करू नकोस. मी बऱ्याच वेळापासून बाहेर उभा होतो आणि तुम्हा लोकांच्या गोष्टी ऐकत होतो आणि हेही पाहिले की तुम्हा लोकांचे किती खालचे विचार आहेत. तुम्हा दोघा नवरा बायकोंना आईसाठी असे शब्द वापरण्यापूर्वी तुम्हाला लाज वाटली नाही का? आणि सर्वात मोठी गोष्ट, माझ्या बायकोबद्दल तुम्ही लोकांनी जे काही बोलले आहे ते यापुढे बोलण्याचा विचारही करू नका. आई काहीही चुकीचं बोलल्या नाहीत. पायल तर स्वतःच्या परीने मागे येत होती. पण आता तर मी म्हणतो की पायल इथेच राहणार. तिचाही या घरावर बरोबरीचा हक्क आहे. बघतोच मी कोण काय करते ते. आणि राहिली गोष्ट या घरावर ताबा मिळवण्याची, तर मेहुणे साहेब, तू कोणत्या जगात जगत आहेस? तुला माहीत नाही का की पायलजवळ तुझ्यापेक्षा अनेक पटीने पैसे आणि संपत्ती आहे. ती अशी चार घर खरेदी करू शकते. तुला काय वाटतं की ती या घरावर ताबा मिळवण्यासाठी स्वतःचं डोकं चालवेल? हे सर्व तुमच्यासारखे लहान विचार करणाऱ्या लोकांच्याच डोक्यात असतं. आता तुम्ही नीट ऐका. माझी बायको आणि माझ्या सासूबाईंचा जितका अपमान करायचा होता तितका तुम्ही केलात. आता तुम्हाला वाटत असेल की गोष्ट पुढे वाढवता कामा नये, तर गुपचूप आपली आई आणि माझ्या बायकोची माफी मागा. नाहीतर तुमच्यासाठी जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये आम्ही त्यांची साथ देऊ. देवाच्या कृपेने आमच्याकडे पैशांची काही कमतरता नाही आणि आम्हाला ना तुमची काही संपत्ती हवी आहे. आणि हो, आम्हाला अगदी व्यवस्थितरित्या ठाऊक आहे की तुमची इतकी लायकी नाही की तुम्ही स्वतः वेगळं घर खरेदी करू शकता. त्यामुळे असा विचार करू नका की मी माझ्या पैशांचा अहंकार दाखवत आहे. पण हो, मी सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवून दिली. हे घर तुमच्यासाठी किती गरजेचं आहे हे तुम्हालाही माहीत आहे. तुझ्या बायकोला 2-4 दिवस कोणासाठी जेवण बनवावे लागले तर तिला इतका त्रास झाला की गोष्ट इथपर्यंत वाढली. नंदेने जर बहिणींसाठी केले तर तिचे कर्तव्य आणि बहिणीने नंदेसाठी केले तर तिच्यासाठी ते ओझं. वाह, खूप चांगले नियम आहेत तुमचे. तुमच्या इथे तर पायल वेळी निघाली की ती सर्वांबद्दल इतका विचार करते. नाही तर आजच्या काळात सर्वजण आपापला विचार करून मोकळे होतात. आणि पायलही इतकी वेडी आहे जी इतक्या वेळापासून तुमच्या वायफळ गोष्टी ऐकत आहे. जर तिच्या जागी मी असतो तर तुम्हाला तुमची लायकी दाखवण्यासाठी 2 मिनिटंसुद्धा लागली नसती. माझ्यासाठी माझी आई आणि माझी बायको आणि मुलं यापेक्षा मोठं काही नाही. आणि त्यांचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. आणि तू तर तुझ्या बायकोसोबत आपल्या आईचासुद्धा अपमान केला आहे. तुम्ही दोघेही लगेचच माझ्या बायकोची आणि तुमच्या आईची माफी मागा, नाहीतर या घरातून निघून जा. ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे त्यांची साथ देण्यासाठी मी आणि पायल आहोतच. आता पायलच्या भावाला आणि बहिणीला कळाले होते की जर त्यांनी अजून काही विषय वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचेच नुकसान होईल. त्याने गुपचूप बहिणीची आणि आईची माफी मागितली. यानंतर पायलचा नवरा म्हणाला, चला बाहेर, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. माझे डॉक्टरांसोबत बोलणं झालं आहे. मी आईला घरी शिफ्ट करून घेत आहे. 1 आठवड्यातच एक नर्सही आपल्या घरी आईची काळजी घ्यायला येईल. डॉक्टर 2-4 दिवसांनी चेकअप करायला घरीच येतील आणि आवश्यक औषधही देतील. आता तुला हॉस्पिटलमध्ये आणि घरी धावत फिरायची गरज नाही. तू घरातच आईची काळजी घेऊ शकतेस. त्यामुळे लवकर घरी चल. मी आईला घेऊन हॉस्पिटलमधून घरी येतो. तोपर्यंत तू आईसाठी तिच्या राहण्याची तिची खोली तयार कर. त्यानंतर पायलचा नवरा आपल्या सासूला म्हणाला, आई, तुम्ही असं समजू नका की आज जे काही झालं त्यानंतर मी आणि पायल तुमच्यावर रागवेल. मी आजही तुमचा जावई आहे आणि नेहमीच राहील. तुम्हाला जेव्हाही आमची गरज वाटेल तेव्हा फक्त एक फोन करा. मी आणि पायल तुमच्यासाठी लगेचच हजर होऊ. तुम्ही स्वतःला कधी एकटं समजू नका. तुमचा हा मुलगा तुमच्यासाठी नेहमी उभा असेल आणि तुम्ही अधूनमधून आमच्या घरी येऊन राहू शकता. कारण आई-वडिलांची, सासू-सासऱ्यांची सेवा करणे मुलीचे कर्तव्य असते. तुम्ही हा विचार करू नका की मुलीच्या घरी कसं जाऊ. तुम्हाला तर माझ्या आईचा स्वभाव माहीत आहे. तुम्ही जर तिथे आलात तर माझ्या आईलाही खूप आनंद होईल. तेव्हा पायलची आई म्हणाली, हो बाळा, मला माहीत आहे. तुझ्या आई एवढी मी भाग्यशाली नाही. मला तर असला मुलगा आणि असली सून मिळाली आहे ज्यांना 2 दिवस नंदीला खायला घालणं भारी वाटतंय, त्रास होतोय. मग त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करू शकतो. तुम्ही चला पुढे. आता आईला घेऊन घरी जा. मी त्यांना भेटण्यासाठी उद्या येते आणि तुम्ही चिंता करू नका. तसंही या घरची मालकीण मीच आहे आणि राहणार आहे आणि या घरात तेच होणार जे माझी इच्छा असेल. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. इथली काही काळजी करू नका. तर मित्रांनो, वाईट प्रसंगी एकमेकांची साथ देणं खूप गरजेचं असतं. अशा वेळेस एकमेकांची खुसपट काढून
एकमेकांवर रागवण्यात, भांडणं काढण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे नाती तुटू शकतात आणि एकमेकांवरचं मन उडू शकतं. त्यामुळे अशा प्रसंगांना वेळीच आपले कोण आणि परके कोण या गोष्टीची खरी ओळख कळते, जे आज पायलला आणि तिच्या आईला कळाले होते. आपल्या खऱ्या आयुष्यात मित्रांनो, आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हाच आपली माणसं कोण आणि परकी कोण हे आपल्याला बरोबर कळतंय. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.